जम्मू बॉर्डरच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार आणि तोफगोळे डागण्यात आले होते। हल्ल्यामध्ये नागरी वस्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। मात्र जम्मू बॉर्डरवरच्या एका गावात राहणारे कुटुंबीय फक्त दैव बलवत्तर म्हणूनच या हल्ल्यामधून वाचले आहेत। जम्मूच्या बॉर्डरपासून फक्त 200 मीटर अंतरावरती असणाऱ्या एका अशा गावामध्ये उभा मी आहे, जिथे ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग झालं, फायरिंगचे आवाज येत होते आणि लोकांनी गाव सोडलेलं होतं। आता ही लोक पुन्हा त्या गावामध्ये येत आहेत आणि फक्त अशी उदाहरणं पाहायला मिळत आहेत की त्यांचं फक्त नशीब बलवत्तर म्हणून या शेलिंग पासून किंवा फायरिंगच्या आवाजापासून ते फक्त आवाजापासून वाचले नाही तर हल्ल्यापासून सुद्धा वाचले। कारण ज्या घराच्या प्रांगणात मी उभा आहे त्या घराच्या प्रांगणात एक शेलिंग पडलेलं होतं, मात्र सुदैवानं ते शेलिंग म्हणजे तोफगोळा फुटलेला नाही आणि बाजूला झोपणारे जे गृहस्थ होते सुखरूप आहेत आणि जिथे हे शेलिंग पडलेलं होते ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। या कमानीच्या अगदी जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या अगदी भिंतीमध्ये ते शेलिंग पडलेलं होतं, खोलवर रुतलेलं होतं, मात्र सुदैवाने ते शेलिंग फुटलं नाही आणि त्यामुळे इथल्या लोकांच्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका पोहोचला नाही। हे शेलिंग आता म्हणजेच काल संध्याकाळी हा तोफगोळा पोलिसांनी काढून नेला आणि त्यानंतर आर्मीच्या मदतीनं त्याचा ब्लास्ट करण्यात आला, ते विस्फोट करण्यात आला। मात्र लोकांच्या मनामध्ये घबराटीचं एक वातावरण आहे ते सातत्यानं पाहायला